रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पन्हाळगडावर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी. शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावरील शिवमंदिरात आमदार डॉ. विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपविभागीय अधिकारी समीर शेंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार, तहसीलदार माधवी शिंदे जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, नगराध्यक्षा जयश्री पोवार तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, मान्यवर अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने नगर परिषद सांस्कृतिक सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवला. तसेच युवा प्रतिष्ठान पन्हाळा यांच्या वतीने नगर परिषद कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेंद्र गायकवाड, विस्तार अधिकारी अशोक खाडे पाटील, महेश साचे, दीपक नामे, जयवंत कोरे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयामार्फत 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मेगा पदयात्रेच्या माध्यमातून युवा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पन्हाळगडावर नेटक्या नियोजनात आणि हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत ही मोहीम उत्साहात पार पडली. तालुक्यातील 14 शाळांमधील सुमारे 2000 विद्यार्थी या मेगा पदयात्रेत सहभागी झाले होते. दरम्यान गेल्या 2 दिवसात पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्यासाठी महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. 2 दिवसात 1100हून अधिक शिवज्योती पन्हाळ्याहून विविध ठिकाणी रवाना झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणांनी पन्हाळगड दुमदुमून गेला होता. विविध स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाच्या वतीने शिवभक्तांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, चहा तसेच अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. विन टीव्ही मराठीसाठी पन्हाळा येथून दत्तात्रय बोबडे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.